तर काल आपण पॉवर टूल्स मध्येच इलेक्ट्रिक कटर आपण शिकलेला आहे. आपल्याला याच प्रकरणामधलं दुसरं पॉवर टूल्स शिकायचं आहे. त्याचं नाव आहे इलेक्ट्रिक ग्राइंडर. पहिलं कोणतं होतं? कटर, ज्याला आपण वेगवेगळे मटेरियल कट केलेलं आहे, जे हातामध्ये धरून वापरतो, ज्यामध्ये युनिव्हर्सल मोटर होती. याच पद्धतीचा पॉवर टूल्स आहे ज्याचं नाव आहे इलेक्ट्रिक ग्राइंडर आहे. नाव थोडं बदलतंय. ग्राइंडिंग करणे, पॉलिशिंग करणे, फिनिशिंग करणे, अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह करणे. कालच्या पॉवर टूल्सने काय काम केलं? आपण फरशी कट केली, लाकूड कट केलं, कॉन्क्रीट कट केलं, मेटल कट केलं, वेगवेगळ्या साईजचे आपल्याला पीसेस केले. दॅट इज कॉल्ड ॲज कटर. तेच फंक्शन आहे, तेच मोटर आहे, थोडी रचना बदल आहे. त्यामध्ये जे आपण कटिंग ब्लेड वापरत होतो, यामध्ये काय वापरायचं? डिस्क ब्लेड वापरायचा, ग्राइंडिंग ब्लेड वापरायचा. मोटर तेच आहे, वॅटेज थोडंफार कमी जास्त असेल, रचना थोडी वेगळी आहे, नाव थोडे पार्टचे वेगळे. म्हणून दुसरा जो आपल्याला पॉवर टूल शिकायचा आहे त्याचं नाव आहे इलेक्ट्रिक ग्राइंडर. ज्या मशीनद्वारे ग्राइंडिंग केलं जातं, ज्या मशीनद्वारे पॉलिशिंग केलं जातं. उदाहरणार्थ हाताने आपण जे फाईल असतं, फाईलना आपण बोर्ड घासतो आणि स्मूथ करतो, अनवॉन्टेड भाग काढतो. या भिंतीवरती आपल्याला पॉलिश करायचं आहे. या भिंतीवर खरबडीत भिंत आहे, आपण पॉलिश पेपर घेतो आणि हे सगळं घासतो. आपण त्या पॉलिश पेपर सारखी ब्लेड जर आपल्या मशीनला घेतली असं नाही तर फिरवलं असतं तर आपलं एक रूम, एक लेबर 2 दिवस लागणार आहे. तर आपला मशीनद्वारे एक लेबर एका तासाच्या आत हे जी रूम असते किंवा हे हॉल आहे, हा हॉल फिनिशिंग करतो आपल्या ह्या ग्राइंडिंग मशीनद्वारे. पॉलिशिंग ब्लेड असतात, पॉलिशिंग ब्लेड. त्या पॉलिशिंग ब्लेडनं अगदी कमी वेळामध्ये ग्राइंडिंग केलं जातं, पॉलिशिंग केलं जातं. किंवा वेगवेगळे आपल्याला भाग आहेत, सिलेंड्रिकल आहे, कोनिकल पार्ट आहे, तर आपल्याला फिनिशिंग करायचं, गोरिंग करायचं आतमधून. रफ भाग आहे. इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे पार्ट तयार होत असतात आणि ते पार्ट सुरुवातीला रफ असतात आणि ते इंटरनली आपल्याला फिनिशिंग करायचं असतं. सिलेंड्रिकल असतात, गोल असतात आणि ते आपल्याला स्मूथ करायचं असेल, सिलेंड्रिकल पार्ट मधलं अनवॉन्टेड भाग आपल्याला फिनिशिंग करायचा असेल, कोनिकल भाग असतील, तशा ब्लेड वापरायच्या. तशा भागामध्ये तशा ब्लेड फिनिशिंग करण्यासाठी, ग्राइंडिंग करण्यासाठी, पॉलिशिंग करण्यासाठी सिलेंड्रिकल पार्ट, कोनिकल पार्ट किंवा वेगवेगळ्या भागावरचं अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह करायचं आहे. तुम्हाला सांगितलं की याच्यावरचं आपल्याला हे फिनिश करायचं आहे, पॉलिश करायचं आहे किंवा ग्राइंडिंग करायचं आहे, तर आपल्याला या इलेक्ट्रिक ग्राइंडरचा उपयोग होत असतो. रफ मटेरियल पार्ट करणे, फॉर्मिंग करणे, शेपिंग करणे, रिमूव्ह करणे, तर असे बोर्डिंग करणे, या वेगवेगळ्या इंडस्ट्रियल कामासाठी, तंतोतंत काम करण्यासाठी, एकदम स्मूथ काम करण्यासाठी आपल्याला ह्या इलेक्ट्रिक ग्राइंडर हे दुसरा पॉवर टूल्स आहे. तर याचा प्रिन्सिपल काय आहे? सगळ्या मशीनचं तत्वच असतं, कोणत्या तत्वावर चालते तर आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल म्हणतो. याचंही प्रिन्सिपल सेम आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू मेकॅनिकल एनर्जी, or this mechanical energy due to the grinding blade or grinding disc, and put the grinding disc on workpiece to smooth the workpiece, to grinding the workpiece, to remove the unwanted part of workpiece and clean the workpiece made. This process is the principle of this grinder. म्हणजे मुख्य इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जी मध्ये करणे आणि या मेकॅनिकल एनर्जी कडून त्याला आपण त्या मेकॅनिकल ज्या ब्लेड आहेत त्याला आपण त्या ग्राइंडिंग ब्लेड वापरलेल्या आहेत आणि त्यावरून काय करून घेतो? आपण ग्राइंडिंग किंवा पॉलिशिंग करून घेतो, फिनिशिंग करून घेतो, अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह करून घेतो. हे याचं मुख्य प्रिन्सिपल आहे.
Electrical energy is converted to mechanical energy, and this mechanical energy used to grinding process, polishing process on different workpiece or different parts. The principle. तर त्याचं कन्स्ट्रक्शन बघायचं आपल्याला किंवा वेगवेगळे पार्ट बघायचं. कन्स्ट्रक्शन म्हणजे मशीन जे आहे हे मशीन बनण्याचे पॉवर टूल्स जे आहे त्याचं कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना काय असते, यामध्ये वेगवेगळ्या भाग काय असतात आणि ते प्रत्येकाची काय काम आहे. तर यामध्ये पहिला भाग आहे टूल रेस्ट. टूल रेस्ट. दुसरं आहे याच्यामध्ये ऑन ऑफ स्विच. ऑन ऑफ स्विच. तिसरा याच्यात आहे स्विच लॉक. चार नंबरचा आहे इलेक्ट्रिकल कॉर्ड. पाच नंबर दिलेला आहे कॉर्ड स्ट्रेन रिलीव्हर. सहावं हँडल. पार्टची नाव मी लिहितोय. त्यानंतर गार्ड. पुढचा पार्ट आहे ग्राइंडिंग डिस्क. आणि लॉकिंग नट. आणि लास्ट पार्ट आहे स्पिंडल. इलेक्ट्रिक ग्राइंडरची रचना आपण बघतोय. इलेक्ट्रिक ग्राइंडर मध्ये युनिव्हर्सल मोटर वापरलेली आहे. इलेक्ट्रिक ग्राइंडर मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जी मध्येच केलेलं आहे. प्रिन्सिपल तेच आहे, पॉवर टूल्सच आहे. थोडं काम वेगळं आहे. तिथं कटिंग होतं, इथं ग्राइंडिंग, पॉलिशिंग, अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह आहे. डिफरंट पार्ट्स असतात, वेगवेगळ्या मटेरियलवरचा आपल्याला करायचं, पॉलिश फिनिशिंग करायचं आहे. थोडं काम वेगळं आहे. तर याच्यामध्ये थोडी रचना वेगळी असणार आहे. तुम्हाला मी आकृती आता काढून दाखवणार आहे किंवा आकृती दाखवणार आहे. या आकृतीमध्ये तुम्हाला वेगवेगळे पार्ट असणार आहेत. यामध्ये पहिला पार्ट केलाय टूल रेस्ट. रेस्ट म्हणजे थांबवणे, रेस्ट म्हणजे स्तब्ध ठेवणे. आपलं जे टूल्स आहे, आपलं जे हे हत्यार आहे, हे पॉवर टूल्स जे आहे, हे आपल्याला असं ठेवण्यासाठी, रेस्ट करण्यासाठी जे आपल्याला असं एक विशिष्ट असं कन्स्ट्रक्शन केलं असतं, असं एक प्लेट असते खाली बाजूला, तर त्याला आपण काय म्हणतो, टूल रेस्ट म्हणतो. ठेवता येतं त्यावरती आपण असं जमिनीवरती किंवा फ्लॅट भागावरती आपलं जे पॉवर टूल्स आहे, ग्राइंडिंग टूल्स जे आहे, असं रेस्ट करतो, त्याला म्हणायचं टूल रेस्ट म्हणायचं. तुम्हाला त्या आकृतीमध्ये दाखवतो. काही नाही, ते आयरन्स असतं आणि त्याचं फ्लॅट असतं, असं ते आपल्याला वर्कपीसवरती रेस्ट करतं, ज्याद्वारे आपली हँड टूल्स रेस्ट करता येतो, ठेवता येतो, थांबवता येतो. टूल रेस्ट. पहिले. दुसरं ऑन ऑफ स्विच. सगळ्या मशीनला असतं. मोटर चालू करायची, मशीन चालू करायची असते, बंद करायची असते. ऑन ऑफ स्विच आहेच. त्याला आपण कुठं पुश स्विच म्हणतो, कुठं वेगळं स्विच म्हणतो. इथं काय म्हणलेलं ऑन ऑफ स्विच म्हणलेले. जिथं आपण त्याला पकडत असतो, मशीन ज्या ठिकाणी धरत असतो, ज्या ठिकाणी हँडल असतं, त्या ठिकाणी ऑन ऑफ स्विच असतो, कारण सोपं जात असतं. आपण मोटरसायकल चालवतो, हॉर्न कुठं असतो, आपल्या हाताच्या जवळ असतो, या अंगठ्याकडे इकडे हॉर्न असतो. का हॉर्न सोडून खाली हॉर्न असतं असं असत नाही. म्हणून ऑन ऑफ स्विच कुठं असणार आहे, आपल्या हँडल, जिथं आपण मशीन धरायसाठी हँडल आहे, त्या हँडलच्या ठिकाणी आपलं हे ऑन ऑफ स्विच असतं आणि तेही त्या बॉडीच्या मटेरियलचं असतं. त्याच्यानंतर स्विच लॉक. तुम्हाला हे मशीन जरा कंटिन्यू चालवायचे आहे, मग प्रेस करून धरून जमतंय का, नाही जमत, त्याला लॉक करायचं. एक बटन असतं, त्याला प्रेस केलं, तुमची मशीन कंटिन्यू चालू राहते, मोटर कंटिन्यू चालवते, काम पॉलिशिंगचं जास्त वेळ चालतं. त्याला म्हणायचं लॉकिंग स्विच म्हणायचं. दाखवणार आहे मी आकृतीमध्ये लॉकिंग स्विच. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक कॉर्ड. सप्लाय देणारी वायर,
इलेक्ट्रिक कॉर्ड तुम्हाला आता सांगितलं मी किंवा काल सांगितलं होतं, ज्याद्वारे आपण आपल्या या युनिव्हर्सल मोटरला किंवा आपल्या या इलेक्ट्रिक ग्राइंडरला सप्लाय देतो, ज्यामध्ये 3 वायर असतात वेगळ्या कलरची, त्याला आपण काय म्हणतो, सप्लाय पॉवर म्हणत असतो. हा स्टँडर्ड पद्धतीचा असतो व पॉवर टूल्स आहे म्हणून हा सुद्धा याचे जे कोर आहे, मधलं वायर आहे, त्याचा गेज आहे, हे चांगल्या प्रकारे इलेक्ट्रिक कॉर्डचा असतो. त्याच्यानंतर कॉर्ड स्ट्रेनर रिलीव्हर. तुम्ही बघितलं, तुम्हाला सांगतो मी, आपल्या घरामध्ये गॅस आहे, गॅस सिलेंडर कडून आपल्या शेगडीला सप्लाय आलेला आहे, त्याला एक पाईप असतो बघा, आणि या पाईप जर तुम्ही त्याचं रचना बघितली, काढून जर बघितलं, वरून प्लॅस्टिकचं कोटिंग आहे, रबरिंग आहे, पण मधल्या बाजूला काय, वरच्या बाजूला मधून तुमचं धातूचं कोटिंग आहे, असं पिळ्याचं आणि त्यामध्ये पोकळी आहे, त्यामध्ये पुन्हा रबराचं आहे, म्हणजे असं. तर तसं आपल्या सुद्धा या सप्लाय कोड जो असतो हा पॉवर टूलचा सप्लाय आहे, युनिव्हर्सल मोटर आहे, पॉवरफुल मोटर, करंट जास्त घेते, म्हणून आपल्या या मशीनच्या इलेक्ट्रिक कोड वरती पुन्हा एक कव्हर असतं, स्ट्रेनर असतं, आणि मी तुम्हाला सांगितलं असं त्या मेटल धातूच्या पिळ्यासारखं, जसं तुमच्या सांगितलं मी गॅसच्या पाईपच्या मधल्या बाजूला आहे, त्या टाईपचा आपल्या कोडवरती, आपल्या वायरवरती एक थर असतो, त्याला म्हणायचं कॉर्ड स्ट्रेनर रिलीव्हर. हे काय करतं, सुरक्षित जर आपलं कोड, जर आपलं वायर चुकून आपल्या त्या ग्राइंडिंग ब्लेडच्या खाली आलं तरी काय होत नाही, वरचं इन्सुलेशन जे असतं आपल्या त्याच्यावरचं कोडवरचं तेवढं निघतं, आणि आपल्या मधली जी लाईव्ह वायर असते त्याला काहीच होत नाही. चुकून कधी कधी काय, ग्राइंडिंग ब्लेड जे आहे त्या ब्लेड खाली वायर येत असते, म्हणून आपल्याला हे कोड स्ट्रेनर रिलीव्हर हे सुरक्षितता, कोडची वायरची सुरक्षितता करणारं हे वरचं हे कोटिंग आहे, साधन आहे. हँडल तुम्हाला सांगितले, ज्याद्वारे आपण हे इलेक्ट्रिक ग्राइंडर वापरतो, धरतो, त्याला आपण हँडल म्हणतो. बॉडीच्या मेटलचं असतं, शॉकप्रूफ असतं हे हँडल. त्यानंतर गार्ड. आपलं जे डिस्क आहे ज्याद्वारे आपण ग्राइंडिंग करायचं आहे, ज्याद्वारे आपल्याला नको असलेला भाग पॉलिशिंग करून काढायचा आहे, दॅट इज काढला अनवॉन्टेड पार्ट रिमूव्ह, त्या डिस्क वरती अर्धा भाग झाकून असतो आणि अर्धा उघडा असतो. वरच्या बाजूला आपला हात लागत असतो. ह्युमन बॉडी टू टच दिस ग्राइंडिंग ब्लेड और टू मेड द ऍक्सिडेंट और इंजुरी. आपल्याला त्या ग्राइंडिंग ब्लेडला धक्का लागून किंवा त्याला हात पोचून माणसाच्या बॉडीला इजा होण्याची शक्यता असते, माणसाचं शरीर ग्राइंड होण्याची शक्यता असते, हा पार्ट रिमूव्ह होण्याची शक्यता असते. म्हणून त्या आपल्या ग्राइंडिंग ब्लेडचा जवळजवळ 1/3 भाग, जास्तीत जास्त 75% भाग हा झाकलेला असतो आणि खालच्या बाजूला तो उघडा असतो, वर्किंग डिस्क समोरच्या बाजूला. त्याला काय म्हणायचं, गार्ड म्हणायचं. त्याला डिस्क गार्ड आहे. जो ब्लेड असतो मेन वर्कपीसचं ब्लेड आहे त्या वरच्या बाजूला त्याला असं अंदर कव्हर असतं आणि त्याला आपण गार्ड म्हणत असतो. त्याच्यानंतर हे ग्राइंडिंग डिस्क मेन हे आहे ज्याद्वारे आपण ग्राइंडिंग करतो, ज्याद्वारे आपण पॉलिशिंग करतो, फिनिशिंग करतो. ते डिस्क जे आहे ते ब्लेड आहे, त्याला काय म्हणायचं, ग्राइंडिंग डिस्क त्याला म्हणतात. ते वेगवेगळ्या मेटलचे असतात. तुम्हाला लई मोठं रफ काम असेल तर वेगळं डिस्क असतं, तुम्हाला एकदम स्मूथ काम करायचं असेल तर वेगळं डिस्क असतं. सुरुवातीला वेगळं डिस्क वापरतात, त्यानंतर वेगळं डिस्क, त्या फायनल फिनिशिंग करायच्या पुन्हा त्यानंतर वेगळं डिस्क असतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या डिस्क तुम्हाला त्या मशीन सोबत मिळत असतात किंवा तुम्हाला कामानुरूपात तुम्हाला त्या खरेदी करावं लागत असतं. आणि त्या डिस्क बसण्यासाठी आपल्याला स्पिंडल असतं एक, आणि त्या स्पिंडलवर ह्या डिस्क बसतात आणि त्याला ह्या लॉकिंग नटाद्वारे लॉक केलं जातं. चालूवरती त्या डिस्क निघून जाऊ नये, इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट होऊ नये, मेकॅनिकल ऍक्सिडेंट होऊ नये, इंजुरी होऊ नये म्हणून या डिस्कला लॉक करणारे जी नट त्याला काय म्हणलेलं आहे, लॉकिंग नट म्हणलेलं आहे, जे स्पिंडलला अटॅच असतं. आणि या लॉकिंग नटाच्या आणि स्पिंडलच्या मध्ये आपलं डिस्क बसवलेलं असतं.
अशा प्रकारचे वेगवेगळे पार्ट या इलेक्ट्रिक ग्राइंडरमध्ये असतात, जे तुम्हाला मी आता या कन्स्ट्रक्शनच्या रूपाने, आकृतीच्या रूपामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आकृतीमध्ये बघा, तर हे पार्ट ऑफ इलेक्ट्रिक ग्राइंडर, हे तुमचं जे आहे हे ग्राइंडर आहे. आणि या ग्राइंडरमध्ये तुम्हाला एक एक वेगवेगळे पार्ट दाखवतो. यामध्ये पहिला पार्ट तुम्हाला इथे हँडल आहे, हँडल किंवा टूल रेस्ट म्हणून तुम्हाला म्हटलं होतं मी, हे टूल रेस्ट आहे पाहिजे. याचं असं खाली असतं आणि याच्या खालच्या बाजूला आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला या मशीनद्वारे काम करायचं आहे, ग्राइंडिंग किंवा पॉलिशिंग करायचं आहे, त्या पीसवर, त्या भागावरती हे रेस्ट होतं, म्हणून याला काय म्हणतो आपण, टूल रेस्ट म्हणतो आपण, टूल रेस्ट. दुसरा पार्ट आपल्याला आपण सांगितलं होता ऑन ऑफ स्विच इथं आहे. हे ऑन ऑफ स्विच, या ठिकाणी ऑन ऑफ स्विच आहे. हे आपल्याला चालू आणि बंद करता येतं, फक्त चालू मशीन किंवा बंद मशीन. आणि तुम्हाला कायमस्वरूपी चालू करायचे असेल तर त्यावेळेस स्विच लॉक म्हणून इथं केलेलं आहे बघा. हे स्विचला हे बटन जर प्रेस केलं तुम्ही बघा, हे दाबून ठेवलेला, तर ही मशीन कायमस्वरूपी लॉक होते आणि चालू राहते, किंवा हे परत प्रेस केलं तर बंद होते. म्हणजे दोन्ही प्रकारचे कामं याद्वारे केले जातात. एकदा तुम्हाला कंटिन्युअस जर मशीन चालवायची असेल, जास्त वेळ ग्राइंडिंग करायची असेल, तर हे बटन प्रेस करायचं, लॉक होतं, आणि पुन्हा प्रेस केलं तर हे बंद होतं. आणि हे इलेक्ट्रिक कॉर्ड म्हणलेलं आहे तेव्हा हे इलेक्ट्रिकलची ही मधली दिसती समोरची हे वायर आहे. ह्याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या वायर असतात आणि त्यावरती पुन्हा कोटिंग असतं, आणि हे मेन कोटिंग आहे. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवलं आहे कोर्ड स्ट्रेनर रिलिव्हर, ह्याच्यावरती एवढा थर आहे काय दाखवले बघा. या वायरवरती हे परत कोटिंग दाखवलेलं आहे. त्याला म्हणायचं कॉर्ड गार्ड आहे. हा कॉर्ड गार्ड म्हणा किंवा कॉर्ड स्ट्रेनर रिलिव्हर. तुम्हाला गॅसच्या पाईपावरती जसं असतं म्हणून सांगितलं त्या प्रकारे हे असतं, असं पूर्ण गार्ड याच्यावरती कोर्डवरती असतं. ते या कोर्डला सुरक्षितता देत असतं, किंवा आपल्या हाताला इथं कुणाला इजा होत नाही, कारण याच्यामध्ये करंट जास्त घेत असते मोटर, म्हणून ह्याला इजा इथं होणे म्हणून हेही दोन्ही साध्य इथं केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हँडल सांगितलं. आता ह्या ग्राइंडिंग डिस्क केव्हा दिसते बघा, तुम्हाला बघा हे गोल जे आहे हे ग्राइंडिंग डिस्क आहे. यावरती असं खरबडीत असा भाग असतो. ह्या वेगवेगळ्या डिस्क असतात, वेगवेगळ्या धातूपासून या बनवलेल्या असतात, आणि या लॉकिंग केलेल्या असतात. काही लॉकिंग नट आहे, काही लॉकिंग नट तुम्हाला सांगितलं लॉकिंग. आणि याच्यामध्ये स्पिंडल आहे. या मोटरच्यामध्ये असतं, याच्यामध्ये या बॉडीमध्ये मोटर असते, त्या मोटरच्या शाफ्टला गिअरबॉक्स अरेंजमेंट केलं असतं, आणि त्यापासून शाफ्ट काढण्याला स्पिंडल जोडलं असतं. या स्पिंडल आणि या नटाद्वारे या डिस्क याला फिट केलं असतं. आणि हे वरचं गार्ड आहे, वरच्या बाजूला असं ते कव्हर दाखतो. हे काय डिस्क गार्ड आपण याला म्हणतो. हे आपल्याला इजा होऊ नये, माणूस इथं हात धरतो, या माणसाच्या हाताला, त्यांच्या बोटाला हे डिस्क टच होऊ नये, म्हणून ग्राइंडिंग होऊ नये माणसाच्या बोटाची, त्याला इंजुरी होऊ नये, ॲक्सिडेंट होऊ नये, म्हणून इथं हे गार्ड बसवलेलं आहे. आणि इकडचा भाग हा ओपन ठेवलेला आहे, जो ग्राइंडिंग पीस खाल्ल्या बाजूनं होत असतो. हा ग्राइंडिंग ब्लेड आहे, ग्राइंडिंग डिस्क आपण म्हणतो. सप्लाय पोर्ट आणि स्पिंडल, लॉक नट. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळे भाग, वेगवेगळे पार्ट कशाचे आहेत, हे इलेक्ट्रिक ग्राइंडर आहे, इलेक्ट्रिक ग्राइंडर. तर हे इलेक्ट्रिक ग्राइंडरमध्ये तुम्हाला सांगितलंय कुठली मोटर असते, युनिव्हर्सल मोटर असते. त्याची स्पीड किती आहे, 18,000 ते 20,000 RPM आहे. आणि या इलेक्ट्रिक ग्राइंडरमध्ये आपण काय काम करून घेतो, ग्राइंडिंग, पॉलिशिंग, वेगवेगळे सिलेंड्रिकल पार्ट असतील, वेगवेगळे कोनिकल पार्ट असतील,
तर त्याची फिनिशिंग करणे, त्यांची ग्राइंडिंग करणे, पॉलिशिंग करणे, इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे आपले इंडस्ट्रीचे मेकॅनिकल पार्ट असतील तर त्यांचं ग्राइंडिंग करण्यासाठी आपल्याला या ग्राइंडरचा उपयोग होत असतो. हे हाताने वापरतो पण ह्याला आपण हँड टूल्स न म्हणता पॉवर टूल्सच आहे, पण हातानेच वापरत असतो आपण. हे मोठ्या प्रमाणात नाही, पोर्टेबल आहे म्हणून आपण ह्याला पोर्टेबल टूल्स म्हटलेलं आहे. मोठ्या प्रमाणात पण असे ग्राइंडर असतात, ते स्टेशनरी आपण त्याला म्हणतो, एका जागी फिक्स असतात. तर याची कार्यपद्धती आपल्याला शिकायची. आता ज्या वेळेस आपण या सप्लाय वायरद्वारे यामधल्या युनिव्हर्सल मोटरला सप्लाय देतो, ज्यावेळेस हे पहिलं स्विच जे आहे ऑन करतो, त्यावेळेस या युनिव्हर्सल मोटरला सप्लाय मिळतो. युनिव्हर्सल मोटरमध्ये आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग आहे. त्या दोन्ही वाइंडिंगला ब्रशेस आणि कॉम्युटेटरद्वारे सप्लाय मिळाल्यामुळं तिथं आर्मेचर मॅग्नेट आणि फील्ड मॅग्नेट तयार होतं. त्या दोन सेम प्रोसेस, त्या दोन मॅग्नेटमुळं तिथं टॉर्कची निर्मिती होते, शक्ती निर्माण होते. त्या टॉर्कमुळं या मोटरचा शाफ्ट फिरतो, मोटर चालू होते आणि या मोटरला गेअर अरेंजमेंट करून एक स्पिंडल जोडलेला आहे आणि या स्पिंडलला एक ग्राइंडिंग डिस्क जोडलेला आहे. ज्यावेळेस मोटर फिरते त्यावेळेस हे स्पिंडल फिरतं. स्पिंडल फिरलं म्हणजे काय, हे डिस्क फिरतं आणि हे डिस्क ज्यावेळेस आपण या वर्कपीसवर ठेवतो त्यावेळेस ते वर्कपीस हे पॉलिशिंग होतं, ग्राइंडिंग होतं, फिनिशिंग होत असतं. त्यालाच आपण ग्राइंडिंग वर्क म्हणतो, पॉलिशिंग वर्क म्हणतो, फिनिशिंग वर्क म्हणतो. या टोटल आपल्या या पद्धतीला काय म्हणतो आपण, वर्किंग प्रिन्सिपल, कार्यपद्धती आपण म्हणत असतो. फेन टू गिव्ह द सप्लाय ऑफ इलेक्ट्रिक ग्राइंडर टू मीन्स टू गिव्ह द सप्लाय इन युनिव्हर्सल मोटर. देन current flow in armature winding and same time field winding to produce the armature magnet and field magnet at a time and to produce the magnetic law and create a torque, high torque, and this help of this torque to rotate the armature rotor. Armature shaft means to start the motor. This motor connect spindle, gear arrangement also rotate, and this to attach the grinding blade means grinding blade also rotate. This grinding blade to put on the workpiece to grinding or finishing the workpiece. This total process is called as working principle of electric grinder. तर अशा प्रकारे या ग्राइंडरची कार्यपद्धती चालत असते. सगळ्याला हे परिचित आहे, माहीत आहे. आलं लक्षात? तर या ग्राइंडरची कार्यपद्धती झाल्यानंतर तर आपल्याला आता या इलेक्ट्रिक ग्राइंडरचं ट्रबल शूटिंग शिकायचं. ट्रबल शूटिंग आता सगळ्याला माहीत होऊन गेले, मी अगदी शॉर्ट मध्ये सांगणार आहे त्यावेळेस. ट्रबल शूटिंग इलेक्ट्रिक ग्राइंडर मध्ये एखादा मेन दोष होतो, त्या दोषाचे अनेक संभाव्य कारण सांगायचे आणि त्यावरचा उपाय सुचवायचा. त्या सगळ्या प्रोसेसला ट्रबल शूटिंग असे म्हणतात. यामध्ये तुम्हाला एखादा दोष देतात, वेगवेगळ्या प्रकारचे 1, 2, 3 याच्यामध्ये दोष किंवा फॉल्ट म्हणतो आपण, त्याला डिफेक्ट म्हणतो, होऊ शकतात. त्या डिफेक्टचे 1 नाही 2 किंवा 3 कॉजेस असू शकतात आणि त्या कॉजेसला आपण काय उपाय करतो त्याला आपण काय म्हणायचं, रेमेडी असं म्हणतो. म्हणजे दिलेले डिफेक्ट त्याचे 2-3 कॉजेस आणि प्रत्येक कॉजेसचा उपाय म्हणजे रेमेडी. तर पहिला डिफेक्ट आपल्याला आहे इलेक्ट्रिक ग्राइंडर डू नॉट रन. डिफेक्ट पहिला काय दिलेला आहे, इलेक्ट्रिक ग्राइंडर do not run. Do not turn motor. फिरत नाही.
ग्राइंडर फिरत नाही. इलेक्ट्रिक ग्राइंडर डू नॉट टर्न, फिरत नाही, असं टर्न होत नाही. सप्लाय नसेल, सप्लाय लूज असेल, कनेक्शन कुठतरी ओपन झालं असेल, किंवा ग्राइंडिंग ब्लेड जे आहे डिस्क आहे हे व्यवस्थित अटॅच झालं नसेल, मग काय करायचं? सप्लाय नसेल, सप्लाय चेक करून घ्यायचं. लूज कनेक्शन असेल तर ते कनेक्शन ठीक करून घ्यायचं, प्रॉपर रेमेडी म्हणायचं त्याला. किंवा ब्लेड अटॅचमेंट, डिस्क अटॅचमेंट व्यवस्थित नसेल तर ते प्रॉपर करून घ्यायची, चेक करून घ्यायची. त्यामुळे पहिले त्यांनी सांगितलंय लूज पॉवर सप्लाय. पॉवर सप्लायच लूज आहे, पॉवर सप्लाय नाहीच आहे, लूज आहे, लूज आहे कुठलं कनेक्शन. ते काय करायचं? चेक द पॉवर सप्लाय अँड टू प्रॉपर इट. दुसरं सांगितलंय ब्रोकन वायर होल्डर. त्याच्यातले वायर होल्डर जे असतात या मशीन मध्ये ते जर ब्रोकन झाले असतील, खराब झाले असतील तर त्यावेळेस सुद्धा हे मोटर चालू होणार नाही. मोटर चालू होणार नाही म्हणजे डिस्क रोटेट होणार नाही, फिरणार नाही. मग काय करायचं? टू चेक द वायर होल्डर अँड टू रिप्लेस इट किंवा टू प्रॉपर इट. जर ते होल्डर, वायर होल्डर जर ते चेक करून घ्यायचे, जर ते खराब झाले असतील, त्याला दुरुस्त होत असेल तर दुरुस्त करायचं, होत नसतील तर ते बदलून टाकायचे, रिप्लेस इट. अशा प्रकारचा आपल्याला रेमेडी करायचा. दुसरा डिफेक्ट यामध्ये दिलेला आहे, अजून एक दोष होऊ शकतो, ग्राइंडर गिव्ह आउट स्मोक. ग्राइंडर gives out smoke. ग्राइंडर मधून धूर निघतोय, धूर. आउट स्मोक म्हणजे ग्राइंडर काय करतोय? धूर बाहेर सोडतोय. काय कारण असतील धूर सोडायचे? शॉर्ट सर्किट झाला असेल, किंवा ग्राइंडिंग ब्लेड आणि वर्कपीस यामध्ये जॅमिंग असेल, कुठेतरी मोटरवरती लोड येत असेल, किंवा ब्रशेसचं स्पार्किंग जास्त होऊन त्याचं आगीमध्ये रूपांतर होत असेल आणि स्मोक बाहेर असेल, धूर बाहेर असेल. ग्राइंडर गिव्ह आउट स्मोक. त्याचे कारण आहे इनसाइड द गेअर अरेंजमेंट ऑफ रस्ट अँड डिबार्स. तुम्हाला सांगितलं जॅमिंग काय त्यामध्ये, जे ब्लेड आहेत ना, ते डिस्क आहे त्यावरती ते वर्ब जास्त आलेला आहे, खरबड जास्त आलेलं आहे, तर धूर निर्माण होत असतो. जास्त घर्षण झालं, धूर निर्माण होत असतो. त्याच्यानंतर इम्प्रॉपर डिस्क. डिस्क इम्प्रॉपर आहे. ज्या वर्कपीसवर आपल्याला काम करायचं, ज्या प्रकारचं काम करायचं आहे त्या प्रकारची डिस्क वापरलेली नसेल तरी सुद्धा तिथं घर्षणामुळं स्पार्किंग होऊन स्मोक तयार होतो आणि तो बाहेर दिसतो आपल्याला. तर अशा प्रकारे टू चेक द डिस्क इन प्रॉपर वर्क और रिप्लेस इट. तर ते डिस्क चेक करायचं आणि ते जर त्या कामाची नसेल तर ते बदलून टाकायचे, त्यावेळेस तुमचा धूर निर्माण होणार नाही. टू चेक द ब्रशेस और कॉम्युटेटर. ब्रशेस आणि कॉम्युटेटर मध्ये जर अंतर कमी जास्त झालं असेल त्यावेळेस सुद्धा स्पार्किंग होऊन तिथं स्मोक बाहेर पडत असतो, धूर बाहेर पडत असतो. अशा प्रकारचे अजून दोन पुस्तकामध्ये डिफेक्ट तुम्हाला दिलेले मी तुमच्या त्या नोट्स मध्ये देणार आहे. त्याचे कॉजेस पण देतो, त्याचे डिफेक्ट तुमचे रेमेडी पण देतो, ते तुम्ही लिहून आणि वाचून ते अभ्यासात सामील करायचे आहे. तर हे झालं ग्राइंडरचं ट्रबल शूटिंग थोडक्यामध्ये. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रिकॉशन. हँडलिंग ग्राइंडर. ज्या वेळेस आपण ग्राइंडर वापरतो त्यावेळेस कोणती काळजी घ्यायला पाहिजे? प्रत्येक अप्लायन्सेसवर आहेच प्रश्न, प्रिकॉशन्स आहेतच, स्पेसिफिकेशन आहेत, पण याला दिलं नाही स्पेसिफिकेशन.
ग्राइंडर हे हँड टूल्स आहे, पॉवर टूल्स आहे. पहिलं प्रिकॉशन घ्यायचं, नेव्हर यूज द ग्राइंडर विदाउट वेअरिंग गॉगल्स, हँड ग्लोव्ज अँड कोट. हे ग्राइंडर आपण वापरत असताना गॉगल वापरायला लागतात, हँड ग्लोव्ज वापरावे लागतात, आपलं रेनकोट कोट असतं तुमचं वेअर, आपलं डांगरी वापरावी लागते आणि पायात बूट वापरावे लागतात, शूज वापरतात. आणखीन एक सांगितलं यामध्ये तुम्हाला, जे कानामध्ये जे पॉवर टूल्स आहेत हे आवाज जास्त करतात. तुम्ही बघा मशीन, फरशी कापायची मशीन बघा, तुम्ही ग्राइंडिंग करायची मशीन बघा, शेजारच्या दोन पलीकडे जर घरात चालू असेल तर आपल्या घरामध्ये ऐकू येतो, आपल्यावर तिसऱ्या मजल्यावर काम चालू असेल तर खाली मग ऐकू येतं आपल्याला. तर असं एक पॉवर टूलचं एक काय हे डिसएडव्हान्टेज आहे, हे नॉईस जास्त असतो, आवाज आणि व्हायब्रेशन जास्त असतो, असं हदरतं जास्त असतं हे पॉवर टूल्स. म्हणून आपल्याला कानाला काय करायचं, ते एअर प्रोटेक्शन बसवायचे, कानामध्ये जास्त आवाज जाऊ नये म्हणून एअर प्रोटेक्शन आपल्याकडे मिळतात. ते कानामध्ये बसवले तर तुम्हाला आवाजाचा त्रास होणार नाही. डोळ्यासाठी गॉगल वापरा, कानासाठी त्याचं प्रोटेक्शन वापरा, हातासाठी प्रोटेक्शन वापरा, आपल्या शरीरासाठी प्रोटेक्शन वापरा, पायासाठी प्रोटेक्शन वापरा, मगच ग्राइंडर वापरायचे किंवा पॉवर टूल्स वापरायचे. दुसरं प्रिकॉशन आहे, ग्राइंडर सुरुवातीला टेस्ट केल्याशिवाय डायरेक्ट वापर करायचा नाही. ग्राइंडर काढले, पिन लावलेले चालू असं नाही करायचं, अगोदर टेस्ट करून बघायचं मगच वापरायचं. तिसरं आहे, मेक शुअर दॅट टाईट फ्लॅंज आर यूज्ड. तुमच्या ज्या ब्लेड आहे, तुमचे जे डिस्क आहे, हे तुम्ही खात्री करून घ्या हे अगदी पक्क अटॅचमेंट केलं आहे का, खात्रीपूर्वक ते जे लॉकिंग नट आहे याद्वारे ते आपलं जे ग्राइंडिंग ब्लेड आपण ज्याला डिस्क म्हणतो हे अगदी पक्क बसवले का नाही याची शुअर म्हणजे खात्री करूनच मग ते वापरावं लागतं. ग्राइंडिंग डिस्क शुड नॉट बी रोटेट विदाउट स्पीड दॅन मॅक्झिमम आरपीएम. हे मॅक्झिमम आरपीएम ला वापरायचं नाही, वापरत 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 वापरायचं. तुम्हाला सांगितलं की ट्रिगर स्विच आहे त्याच्यामध्ये स्पीड कमी जास्त होते, म्हणून हे जे मॅक्सिमम आरपीएम असतं मोटरचं, हाय स्पीड जे असतं त्या हाय स्पीडला ग्राइंडर शक्यतो वापरायचा नाही. यूज द ग्राइंडर फील और एक्युरेट रेजिस्टन्स व्हिच हेल्प इन अचीविंग मॅक्सिमम अवॉइड. नेव्हर यूज अ फॉल्टी डिव्हाइस कॅरी आउट पॉइंटर्स. फॉल्टी जर ग्राइंडर असेल तर ते वापरायचं नाही, त्याचा मेंटेनन्स करून त्याची दुरुस्ती करूनच वापरायचं. तर अशा प्रकारचे 5-6 प्रिकॉशन्स या ज्यावेळेस आपण ग्राइंडर वापरतो त्यावेळेस दिलेली आहे. म्हणजे कोणता पॉइंट आहे, प्रिकॉशन फेर हँडलिंग. याच्याबद्दलचा कुठला होता, ट्रबल शूटिंग. आणि हे कशासाठी आहे, हे ग्राइंडर साठी आहे. म्हणजे तुम्हाला दुसरं जे मी पॉवर टूल शिकवलं कोणतं, इलेक्ट्रिक ग्राइंडर, हे पोर्टेबल स्विच आहे, पोर्टेबल टूल्स आहे, हे पोर्टेबल मधलं आहे. तर हे दुसरं टूल्स इथं संपलेलं आहे. तर यावरती तुम्हाला होमवर्क दिला जाईल, त्यानंतर समरी दिली जाईल, हे पूर्ण ह्याचे नोट्स दिले जातील. ते शॉर्ट मध्ये नोट्स, जे नोट्स महत्वाचे आहेत, महत्वाचे नोट्स तुम्ही वहीमध्ये वरचेवर लिहून काढत चला. प्रत्येक विद्यार्थ्यांना वैयक्तिक फोन करण्यापेक्षा मी व्हिडिओमध्येच आज सांगतो की बरेच विद्यार्थ्यांचे जे आज 6वं प्रकरण आहे, 6 प्रकरण मला 2 दिवसात सगळे कंप्लीट करून पाहिजे, नाहीतर पालकाकडे तक्रार जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, थँक्स.